नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉग्राफी या सेक्शनमध्ये PYQ 2024 कंबाईनचा पेपर आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। आणि हा जो पेपर आहे की PYQ आपण का बरं ॲनालिसिस केले पाहिजे मित्रांनो, काय असतं की ज्या घटकाचे ज्या विषयाचे PYQ आपण बघत असतो की त्याने आपल्याला एक आयडिया येते, त्याने आपली ती कन्सेप्ट क्लिअर होते की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। तर शेवटपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो, आणि जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा, आणि जर नसेल आवडला तरी सुद्धा आपल्या सूचनांचं या ठिकाणी काय असेल, स्वागत असेल। त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला हे बघायचं आहे की जेणेकरून भूगोलामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला आज या ठिकाणी इथे फायदा होणार आहे। तर चला आपण आपल्या PYQ 2024 या सेशनला सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील घाट एका बाजूला आपण बघतो आहोत, महाराष्ट्रातील घाट आहे आणि महाराष्ट्रातील घाट आणि त्या घाटावरील रस्ते आहे एका बाजूला। म्हणजे कोणता घाट कोणत्या रस्त्याला जोडतो। बघा मित्रांनो, दरवर्षी आपल्याला आयोग काय करत असतो, घाटावर प्रश्न विचारत असतो, पण त्यातले सगळे घाट जरी माहीत नसतील पण काही प्रमुख घाट जर आपल्याला माहिती असतील तर नक्कीच आपल्याला तो घाटावरचा जो प्रश्न असतो तो सोडवल्या जाऊ शकतो। आता बघा, जर समजा आपण इथे कोल्हापूर बघूया, हे आहे कोल्हापूर, एका बाजूला आहे रत्नागिरी, एका बाजूला आहे कुडाळ, या ठिकाणी आहे सावंतवाडी। आता बघा, रत्नागिरी ते कोल्हापूर जोडणारा घाट कोणता आहे, तर तो आहे आंबा घाट, हा माहित पाहिजे आपल्याला। त्याचप्रमाणे इकडे कुडाळ ते कोल्हापूर हा घाट कुठला आहे, हा आहे हनुमंते घाट। त्याचप्रमाणे इकडे सावंतवाडी ते कोल्हापूर हा घाट आहे फोंडा घाट, आणि सावंतवाडी ते इकडे आहे बेळगाव, हा आहे आंबोली घाट। बघा, याचा फायदा आपल्याला इकडे होणार आहे, आपण चेक करू। जर आपल्याला थळ घाट माहिती असेल, बघा थळ घाट हा सगळ्यांना माहिती आहे, मुंबई ते नाशिकला जोडतो, राईट। नाशिकहून जर आपण मुंबईला गेलो तर थळ घाट किंवा त्यालाच कसारा घाट पण म्हणतात, राईट। आता इकडे जर आपण बघितलं तर बघा फोंडा घाट आहे, फोंडा घाट कुठे आहे, इकडे सावंतवाडी, इकडे याला जातो तो पणजीला, P फॉर पणजी, राईट। मग आता कोल्हापूर ते पणजी हा जोडणारा घाट जो आहे तो आहे फोंडा घाट। त्याप्रमाणे माळशेज घाट आपण जर बघितलं तर ठाणे ते अहमदनगर यांना जोडतो। आता राहिला आपला हनुमंते घाट, मग तो आहे हनुमंते घाट, हे आपण ह्या बघू शकतो, कुडाळ ते कोल्हापूर, हनुमंते घाट या ठिकाणी हे पर्यायामध्ये आपण इथे करून घेऊ कुडाळ, ठीक आहे। आणि आता जर आपण बघितलं तर बघा, अ चा पर्याय क्रमांक 4 आहे, अ जे आहे अ चा पर्याय क्रमांक 4 आहे, ब चा पर्याय क्रमांक 3 आहे तो म्हणजे हा, त्यानंतर क जे आहे क चा पर्याय क्रमांक जो आहे तो म्हणजे क जो आहे त्याचा पर्याय क्रमांक हा क चा पर्याय क्रमांक 2, आणि कसारा घाट जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 1। बघा, जर आपल्याला हे महत्त्वाचे 2-3 घाट जर लक्षात राहिले, ते जर आपण चांगले लक्षात ठेवले तर नक्कीच आपल्याला या घाटावरचा जो प्रश्न असतो तो सुटतो। आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो, पण पुढच्या प्रश्नाला जाण्या अगोदर आपली जी नवीन बॅच आहे त्याविषयी मी सांगतो। आपली कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी जे मुलं या ठिकाणी तयारी करत आहे अशा मुलांसाठी आपण घेऊन आलोय दिशा 2.0 बॅच आहे। आणि आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या अकॅडमीच्या वतीने ही ऑफर आहे, आणि या बॅचची प्राइस फक्त आहे 499 रुपये। एवढ्या अतिशय सवलतीच्या या फीसमध्ये आपण ही बॅच जॉईन करू शकतो। ही सवलत आहे साधारणतः 3 मे पर्यंत ही ऑफर प्राइस आहे। तर चला आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। आता बघा प्रश्न काय आहे, शंभू महादेव डोंगर रांग
टिंब नद्यांच्या दरम्यान आहे. आता आपण जर बघितलं, एक शॉर्टकट आहे विनसा तासागो अभिशंक्रू. विनसा तासागो अभिशंक्रू. बघा, विंध्य, नर्मदा आणि सातपुडा, इकडे तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर रांग आहे, भीमा नदी आहे, शंभू महादेव आहे आणि इकडे आहे कृष्णा. आपल्याला काय विचारलं त्यांनी की शंभू महादेव डोंगर रांग जी आहे ती काय आहे, कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे, तर या ठिकाणी आहे भीमा आणि कृष्णा. मग पर्याय क्रमांक बघा, ज्या पर्यायामध्ये भीमा आणि कृष्णा आहे ते आपलं उत्तर असेल. मग भीमा आणि कृष्णा. चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे आपला की अग्निजन्य खडकामध्ये लोखंड, सोने, तांबे आढळते. खडकांचे 3 प्रकार या ठिकाणी दिलेत. दुसरा आहे प्रकार स्तरित खडक, त्यामध्ये चून खडक, जिप्सम आढळतो असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरं वाक्य आहे रूपांतरित खडक, त्यामध्ये अभ्रक, ग्रेनाइट सारखी खनिज आढळत नाही. लक्षात घ्या. आणि विचारलं काय आपल्याला की योग्य कोणते आहे. पण थोडंसं आपण आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. आपण असे 3 जर प्रकार बघितले, त्यामध्ये खडकांचे प्रकार, या 3ही खडकाच्या संदर्भामध्ये जो पहिला खडक आहे अग्निजन्य खडक, त्याला आपण इग्नियस रॉक म्हणतो. जो दुसरा खडक आहे स्तरित खडक, त्याला गाळाचे खडक पण म्हणतात, गाळाचे, किंवा यालाच जलजन्य खडक पण म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच रूपांतरित खडक. बघा, अग्नियस म्हणजे इग्नियस रॉक. आता बघा, हा इंटेरियर आहे, याच्या आतमध्ये जो मॅग्मा आहे, मॅग्मा चेंबर जो असतो, हा मॅग्मा ज्यावेळेस वर उसळी घेतो, आतमध्ये असेल तर त्याला मॅग्मा म्हणतो आपण, आणि जर बाहेर आला तर त्याला आपण काय म्हणतो, लावा. लक्षात घ्या, मॅग्मा ज्यावेळेस बाहेर येतो, तर ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यापासून जो खडक निर्माण होतो, हा जो मॅग्मा आहे आतमधला उसळी घेतल्यानंतर बाहेर आला आणि त्या लावा रसापासून थंड झाल्यानंतर जो खडक तयार झाला तो म्हणजे हा अग्निजन्य खडक. हा एक संध खडक असतो, मजबूत. आणि याचे उदाहरणं जे आहे, 2 उदाहरणं आहे याचे. एक आहे बेसॉल्ट रॉक आणि हा आहे ग्रेनाइट. हे त्याचे 2 उदाहरणं आहे. मजबूत खडक आहे, प्रचंड मजबूत एक संध खडक असतो, की त्याचं उदाहरण आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार हे अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. बेसॉल्ट प्रकारच्या खडकाचं त्याचं नाव आहे, अग्निजन्य खडकाचा तो प्रकार. जर बाहेर येऊन तो लावा जो आहे, मॅग्मा जो आहे, थंड झाला तर त्याला काय म्हणायचं, बाहेर येऊन थंड झाला म्हणजेच काय आहे तो, त्याला लावा म्हणतो आपण. जर आतमध्ये असेल तर तो मॅग्मा राहतो. आता हा अग्निजन्य खडक प्रचंड मजबूत आहे आणि यामध्ये मग काही मेटल्स, थोडक्यात काय लक्षात ठेवूया आपण, यामध्ये आढळणारा जो घटक आहे तो म्हणजे धातू. मग त्यामध्ये सोनं आहे, लोह आहे, तांबे आहे, अशा प्रकारचे धातू आढळतात. बरोबर. आता स्तरित खडक म्हणजे काय, गाळाचे खडक. तर एकमेकावर हे असे लेयर्स ऑन लेयर्स. आता बघा, हजारो वर्षापूर्वी हे प्राणी आणि वनस्पतींचे जे अवशेष होते ते गाडल्या गेले. काही प्राणी असतील, सपोज हे काही असे प्राणी असतील, डायनोसॉर वगैरे असेल, हे प्राण्यांचे अवशेष गाडल्या गेले आणि थरावर थर एक अशी विशिष्ट प्रकारची रचना झाली आणि त्यापासून जो खडक बनला त्याला म्हणलं गेलेलं आहे हा ठिसूळ आहे, हा मजबूत वगैरे नसतो. पण याच्यामध्ये फॉसिल्स म्हणजे जीवाश्म आढळतात.
हे जीवाश्म आले कुठून? या वनस्पतीच्या आणि प्राण्याच्या शरीरामध्ये काय असतो? कार्बन. आणि कार्बन म्हणजेच काय? एक प्रकारे इंधन. आणि यामध्ये मग उदाहरण आपण त्या प्रश्नामध्ये बघतोय की चुनखडी. चुनखडी, कॅल्शियम आहे त्यामध्ये. चुनखडी आणि जिप्सम हे त्याचे उदाहरणं आहे. आता तिसरा जो खडक आहे हा नाविन्यपूर्ण खडक आहे. बघा याच्यात सुद्धा असे थरावर थर जमणार आणि काय होणार की प्रचंड PVT, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर जर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तापमान जर का वाढला असेल, दाब जर का वाढला असेल, त्या ठिकाणी एकदम असं दाबल्या गेलं खाली, प्रचंड दाब निर्माण झाला आणि टेम्परेचर वाढून गेलं, जर असं घडलं त्या लेयर्सला, त्या थराला, तर त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण घटक प्रकारचा खडक बघायला मिळतो आणि तो खडक म्हणजे काय? रूपांतरित खडक. आता बघा याचे उदाहरणं काय आहे? संगमरवरी फरच्या, ताजमहल, बीबी का मकबरा याला ज्या टाईल्स वापरल्यात तो कुठला खडक आहे? तो खडक वापरला तो आहे रूपांतरित खडक. याच्या रूपावरून लक्षात ठेवा, रूप आहे म्हणजे दिसायला छान, रूपवान असा खडक आहे. आर्थिक महत्व जास्त आहे. आपल्या घरामध्ये ज्या टाईल्स असतात बघा, मग शहाबादी फरची असेल, कडप्पा असेल, सिरॅमिक टाईल्स असेल, ऑल रूप लक्षात ठेवा, दिसायला छान आहे अशा प्रकारचा खडक. मग संगम रवरी फरशा आहे. त्याच्यानंतर अभ्रक उदाहरण दिलंय त्यांनी. अभ्रक ज्याला आपण म्हणतो मायका, हा मायकाचं काय वैशिष्ट्य आहे? हा विजेचा दुर्वाहक असतो. विज्ञान या घटकामध्ये या अभ्रकावर सुद्धा प्रश्न येतो. अभ्रक प्रश्न येतो. हा विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा काय आहे? सुवाहक आहे. आणि मग अशा पद्धतीने आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता ते जे बघितले आपण खडकाचे उदाहरणं तिन्ही प्रकार समजून घेतले, त्याचा फायदा इकडे होतोय पहा आपल्याला. काय? अग्निजन्य खडकामध्ये हे तिन्ही प्रकारचे लोखंड, सोने आणि तांबे आढळतात का? तर आढळतात. बरोबर. तरीत खडक, सेडिमेंटरी रॉक, यामध्ये चुनखडी आणि जिप्सम आढळते का? तर आढळते. आता तिसरा जो खडक आहे त्यांचं म्हणणं आहे की रूपांतरित खडकामध्ये अभ्रक आढळते, ग्रेनाइट आढळते, सारखी खनिजे आढळत नाही म्हणता येते. त्यामुळं हे स्टेटमेंट चूक आहे. आणि विचारलंय काय आपल्याला त्यांनी? योग्य प्रकारचं विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि म्हणून फक्त अ आणि ब ज्या पर्यायामध्ये बरोबर आहे तो, किंवा ज्याच्यामध्ये क आहे, तुम्ही असं जरी केलंय, एलिमिनेशन टेक्निक जर वापरली आपण की ज्या ज्या ऑप्शनमध्ये याच्यात क आहे म्हणजे हा एलिमिनेट होईल, याच्यात क आहे म्हणजे हा एलिमिनेट होईल, इथं तर फक्त ब बरोबर म्हटलंय, आपलं अ ही बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? बघा की महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे का? आहे. हे माहिती आहे आपल्याला की भीमा ही स्वतंत्र वाहते. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. सपोज ही अशी इकडे कृष्णा नदी आहे, ही आहे कृष्णा, परंतु ही आहे भीमा नदी इकडे कर्नाटकमध्ये एकत्र येतात. या कर्नाटकमध्ये कुरुगुड्डी, रायचूर या ठिकाणी त्या एकत्र येतात कर्नाटकमध्ये. भीमा नदी उपनदी आहे, परंतु तिचं खोरं स्वतंत्र आहे. हे अशा पद्धतीने याला आपण खोरं म्हणतो. हे स्वतंत्र खोरं आहे भीमा नदीचं. त्यामुळं पहिलं जे स्टेटमेंट आहे आपलं ते बरोबर आहे. फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे आपलं. सेकंड आहे पैनगंगा नदी अजिंठा रांगेमध्ये उगम पावते, तर हे सुद्धा बरोबर आहे. आता पुढचं वाक्य आहे मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. बघा लक्षात घ्या, तर हे रॉंग आहे. मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे. मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. त्यानंतर सिंदफणा ही, बघा हे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, हे दुसरं चूक होतंय. तिसरं, सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. आता आपण काय करू, थोडंसं नदी प्रणाली ही जी आहे, प्रमुख नदी प्रणाली ती जरा समजून घेऊ. त्यातले जर गोदावरी बघितली, बघा हा आहे इकडे नाशिकमध्ये,
एक नदी जर चांगली समजून घेतली, एक गोदावरी पक्की करून ठेवा मित्रांनो. एकदा जर का गोदावरी पक्की केली ना, तर गोदावरी जर येत असेल तुम्हाला, तर बाकीचे पण गोदावरी आणि गोदावरीच्या उपनद्यावर दरवर्षी आपल्याला प्रश्न आहे, लक्षात घ्या. गोदावरीच्या उपनद्या आणि गोदावरीवर आपल्याला दरवर्षी प्रश्न आहे, पण ते एकदा जर का आपण करून ठेवली तर नक्कीच फायदा होईल. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर सुमारे 1300 मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी आहे गोदावरी. अशा पद्धतीने आता हिच्या काही महत्त्वाच्या उपनद्या आहे. फॉर एक्झाम्पल हे आहे दारणा, गोदावरी आहे. त्यानंतर हे आहे कादवा, हे आहे प्रवरा, सिंदफणा बीड जिल्ह्यामध्ये. सिंदफणाची उपनदी आहे बिंदुसरा, बीड शहर ज्या नदीकाठी वसलेला आहे नदी आहे बिंदुसरा. त्याच्यानंतर इकडेच पाटोदा तालुक्यामध्ये उगम पावणारी नदी आहे, महाराष्ट्रातून बाहेर पडते परत महाराष्ट्रात एंट्री मारते, नांदेड जिल्ह्यात परत येते. हा एवढा जो पोर्शन आहे तो महाराष्ट्रातून ही बाहेर पडली होती. आणि ती नदी आहे मांजरा, मांजरा नदी. तिची उपनदी आहे मन्याड. त्याचप्रमाणे ह्या इकडे आहे शिवना, शिवना नदी, खाम नदी, संभाजीनगर शहर ज्या नदीकाठी वसलं आहे. त्याचप्रमाणे हे आहे इकडे अशी दक्षिण पूर्णा, आणि तिची दक्षिण पूर्णाची उपनदी आहे दुधना. असं जरी आपण एक ओव्हरऑल गोदावरीचा अभ्यास केला, ॲटलिस्ट याच्या एक महत्त्वाच्या 2-3 उदाहरणार्थ जसं दारणा, कादवा, सिंदफणा. बघा आता ज्या दिशेने आपण जातोय असं समजायचं की आपला उजवा हात जो पडतो ह्या झाल्या उत्तरेकडील राईट, म्हणजे उत्तरेकडील उपनद्या. आपल्या डाव्या हाताला ज्या नद्या लागतील या झाल्या लेफ्ट, डावीकडील उपनद्या, किंवा याला उत्तर पण वापरू शकतात ते, उत्तरेकडील उपनद्या आणि इकडे दक्षिणेकडील उपनद्या, असं सुद्धा आपल्याला त्यांनी पेपरमध्ये ते आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात. आता बघूया आपण याचा आपल्याला तिकडे काय फायदा होतोय. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे का? आपण आधीच पाहिलं, सिंदफणा खालून येऊन मिळते, दक्षिणेकडून येऊन मिळते, त्यामुळे नाही, हे स्टेटमेंट सुद्धा रॉंग होतंय. आता काय आहे स्टेटमेंट? स्टेटमेंट बरोबर आहे, याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये अ आहे. ब सुद्धा बरोबर आहे, याच्यामध्ये ब आहे, याच्यामध्ये ब आहे. इथं चुकलं, हे एलिमिनेट झाले 2 पर्याय आपले. मग आता राहिलं काय? ड. ड क जे आहे, क मध्ये काय म्हटलं होतं की मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे का? नाही. आपण बघितलं की मांजरा नदी खाली दक्षिणेकडून येऊन बाहेर पडते आणि मग बाहेर पडून मग परत गोदावरीला येऊन मिळते. मग मांजरा नदी कोणाची उपनदी आहे? गोदावरीची आहे. मग त्यामुळे ज्यामध्ये क आहे ते सुद्धा आपलं उत्तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे फक्त अ आणि ब बरोबर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न की महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ते तुम्हाला सांगायचे. अनुक्रमे किती होते, म्हणजे 1901 मे, आज 1 मे आहे बरोबर. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य हे स्थापन झाले. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला किती प्रशासकीय विभाग होते? तर फक्त 4 होते. ते 4 कोणते कोणते होते? 1960 ला 1 मे 1960 ला 4 प्रशासकीय विभाग होते. पहा, त्यामध्ये मुंबई, त्याला कोकण म्हटलं जायचं, पुणे, औरंगाबाद त्यावेळेला, आज आपण संभाजीनगर म्हणतो, आणि नागपूर म्हणजे विदर्भ. विदर्भामध्ये 11 जिल्हे, मोठा विस्तार होता नागपूरचा आणि इकडे पुण्याचा. मग काय करण्यात आलं? पुण्यापासून नाशिक वेगळा करण्यात आला,
आणि इकडे नागपूर पासून अमरावती वेगळा करण्यात आला. बघा पूर्वी 4 होते, हे 4 आणि सध्या किती आहे 5 आणि 6. पूर्वी 4 आणि सध्या 6. मग असा कुठला ऑप्शन आहे ज्यामध्ये 4 आणि हा 6 येतो? तो म्हणजे 2 नंबरचा पर्याय. राईट. चला पुढचा प्रश्न. आता योग्य जोड्या जुळवा. मृदेचा प्रकार आहे एका बाजूला आणि एका बाजूला आहे महाराष्ट्रातले हे प्रदेश. आता बघा पहिला ऑप्शन आहे आपल्या मृदेचा प्रकारमध्ये कापसाची काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो आपण. आता थोडासा विचार करा की काळी मृदा ही कोकणामध्ये आढळत असेल का बरं? थोडंसं लॉजिक घ्या या ठिकाणी, जरी आपल्याला याचं उत्तर माहीत नसेल. परंतु ही ब्लॅक कॉटन जी सॉइल आहे, आपण आतापर्यंत जो अभ्यास करत आलो, मी तर म्हणतो ज्याला अभ्यास विशेष असा अभ्यास जरी नसेल काय, तर एक साधारण असं लॉजिक जरी त्या ठिकाणी त्याने वापरलं की बा कापसाची जी मृदा आहे, कापूस पिकतो का कोकणामध्ये? आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की कोकणामध्ये केळी, सुपारी, आंब्याच्या बागा होत्या, है ना. 6वी 7वी पासून आपण हे ऐकत आलो. त्यामुळं तो पर्याय तर एलिमिनेट होतो. म्हणजे कापसाची काळी मृदा जी आहे कोकणामध्ये नाही, विदर्भामध्ये आहे का? हा, पण इकडे मात्र महाराष्ट्र पठारी प्रदेश जो बेसॉल्ट खडकापासून बनला आहे, दख्खनचं पठार, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारी मृदा आहे ही काळी कापसाची काळी मृदा. जो काळा रंग हिला प्राप्त झाला तो कशामुळे? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे हिला काळा रंग प्राप्त झाला. मग ज्या पर्यायामध्ये बघा हे 3 नंबरशी जोडलेलं आहे. बघा इथं च ऑप्शन इथे आणि इथे 3 नंबर आहे. आता जांभी मृदा ही अशा ठिकाणी आढळते की ज्या ठिकाणी जास्त पावसाची नोंद आहे, मुसळधार वृष्टी होते. मग आता असा कुठला प्रदेश आहे का की ज्या ठिकाणी जास्त पावसाची नोंद आहे, पाऊस जास्त होतो? आणि मग ते आहे कोकण. मग जांभी मृदा काय आहे? कोकण. त्यामध्ये बघा जे 2 नंबरचा आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 म्हणजे हे येत आहे, राईट. ह्या दोघांमध्ये हा येतोय, म्हणजे डायरेक्टली आपला ऑप्शन या ठिकाणी निघून जात आहे. मग तिसरा जो आहे त्याचा सेकंड आहे. तांबडी मृदा कुठं आढळते? ती आढळते विदर्भामध्ये. आणि चौथा आहे भरड उथळ मृदा कुठं आढळते? उथळ सह्याद्रीचा पूर्व भाग. ठीक आहे. तर हे व्यवस्थित जर आपण लक्षात ठेवलं, काय सोपं आहे. कोकण म्हटलं तर जांभी मृदा, पठारी प्रदेश म्हटलं तर काळी मृदा, आणि सह्याद्रीचा जर भाग म्हटला तर तिथे कुठले आहे? भरड उथळ मृदा. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय असं म्हणतात त्या प्रदेशाला? तर हे थोडं आपण समजून घेऊया विस्ताराने. बघा या ठिकाणी भारताचा थोडासा एक मॅप बघू आपण इथे. ठीक आहे. आता बघा यामध्ये ही जी आहे ही आहे सिंधू नदी, त्यानंतर हे आहे सतलज, सिंधू सतलज, त्यानंतर हे आहे काली, तर हे आहे तिस्ता, इकडे आहे तिहांग. यांच्या दरम्यानचा जो आहे तो हिमालय आपल्याला सांगायचा आहे. अशी प्रमुख नद्या जर लक्षात ठेवल्या आपण, बघा भारताच्या भूगोलावर सुद्धा एक प्रश्न असतो आपल्याला. मग तो नद्या असेल किंवा पर्वतरांगा आहे, आपल्याला नद्या सुद्धा चांगल्या करणं आहे या ठिकाणी आणि पर्वतरांगा सुद्धा. पण एक बेसिक जर असं लक्षात ठेवलं आपण तर बघा, मग हा जो हिमालय आहे याला म्हटलं जातं हा आहे पंजाब हिमालय. पंजाब हिमालय. आता हा जो आहे याला म्हटलं जातं कुमाऊ हिमालय.
त्याचप्रमाणे हा आहे नेपाळ, नेपाळ हिमालय, आणि हा जो आहे आसाम हिमालय. ठीक आहे. आणि बाकी मग नद्यांचं आणखी गंगा वगैरे त्या याच्यात आहे दिले त्यांनी आपल्याला. गंगा वगैरेचा विचार केला तर आपण ह्या अशी गंगा वगैरे, आणि तिची उपनदीचा विचार केला तर मग ही यमुना वगैरे खाली, ही गंगा आणि ही यमुना. आता पंजाब हिमालय तर इकडं वर राहिला एकदम उत्तरेला, त्यामुळे गंगा यमुना वगैरे या नद्यांचा काही संबंध येत नाही त्यासोबत. त्यामुळे आपल्या प्रश्नाकडे जाऊ आपण. तर बघा आता काली आणि तिस्ता तर तिकडे पूर्वेला राहिली, बरोबर. तिकडे बघितलं ना आपण, ही आहे सपोज ही काली आणि ही तिस्ता, ही तिकडे पूर्वेला राहिली, त्यामुळे याचा काही संबंध येत नाही. काली आणि तिस्ता आपल्या याच्यामध्ये ऑप्शन मधून तो एलिमिनेट होतोय. त्याचप्रमाणे यमुना सुद्धा खाली राहते, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो एलिमिनेट झाला. आता आपलं उत्तर एक तर 1 मध्ये किंवा 2 नंबरमध्ये आहे, बरोबर. मग आता सिंधू आणि सतलज, ही वर सिंधू आहे, ही सिंधू आहे वर, आणि खाली आहे सतलज. सतलज याच्या दरम्यानचा जो आहे तो म्हणजेच काय, हा पंजाब हिमालय जे आपण तिकडे बघितलं. त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक हा आपला राईट आहे. सतलज आणि गंगा हा सुद्धा आपला एलिमिनेट होतो, राईट. चला पुढचा प्रश्न. आता बघा पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, बघा अतिउष्ण आहे, कोरडे आहे आणि धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं. आता भारताचा कुठला भाग म्हटला त्यांनी, समजा आपण हा जर इथे या ठिकाणी जर भारताचा भाग बघितला, ह्या इकडे या रिजन मध्ये त्यांचं म्हणणं आहे कुठले वारे वाहतात. हा जो प्रदेश आहे पश्चिम आणि वायव्य भाग म्हणजे हा भाग सगळा, या ठिकाणी वाहणारे जे वारे आहे ते नेमके कोणते वारे आहे, अशा प्रकारचा हा आपला प्रश्न आहे. बघा नॉर्वेस्टर, तर नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी हे एकच नाव आहे की जे इकडे पश्चिम बंगालमध्ये वगैरे या भागामध्ये वाहणारे वारे आहे, यांना आपण म्हणायचं कालबैसाखी. नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी एकच आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन उडाला आणि हाही उडाला. आता चहा वारे तिकडे आसाममध्ये वगैरे तिकडे जास्त पाऊस पडतो, त्यामुळे हाही ऑप्शन उडाला. मग राहिलं काय, फक्त आपल्याकडे लू इज द राईट आन्सर. लू, असं लक्षात ठेवायचं. यल आहे ना, हा यल म्हणजे वर लू लक्षात ठेवायचं, आणि इकडे काय आहे कालबैसाखी, किंवा याला आपण म्हणूया नॉर्वेस्टर. हे असं यल वर जे आहे लू पश्चिमेला, भारताच्या बाबतीत जर आपण असा यल काढला हा, तर वरच्या टोकाला येतोय लू आणि इकडे येत आहे कालबैसाखी किंवा नॉर्वेस्टर. तर हे झालं उष्ण आणि कोरड्या वाऱ्याच्या संदर्भात. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार की भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हा खालीलपैकी असतो. आता अगोदर हे समजून घ्या, भारताचा विचार करतोय आपण आणि कोरडवाहू शेती म्हणतोय. मला तुम्ही विचार करा, कोरडवाहू शेती म्हणलेलं आहे, मग पावसाचं सरासरी प्रमाण हे नेमकं किती असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी विचारात घेऊ. बघा जो पहिला पर्याय ते काय म्हणताय की 100 सेमीपेक्षा जास्त पाऊस आहे पण 200 पेक्षा कमी आहे. असं असू शकतं का? 100 पेक्षा जास्त आहे, बरोबर, 100 पेक्षा जास्त आहे आणि 200 पेक्षा कमी आहे, असं असू शकतं का? नाही. त्यामुळे हा सुद्धा आपला पर्याय उडाला, हा ऑप्शन आपला एलिमिनेट झाला. आता बघा 50 सेमीपेक्षा कमी आहे पाऊस, याचा विचार आपण नंतर करू, याला होल्ड करू थोडंसं. 200 पेक्षा जास्त आहे, हा पण एलिमिनेट झाला. आता बघा अ आणि ब ज्यामधून अ आणि क ज्यामधून उडाले, अ उडाला म्हणजे हा उडाला. त्याने काय म्हटलेलं आहे की बरोबर आहे, हा गेला अ. त्यानंतर याच्यामध्ये आहे पा, हाही गेला आपला ऑप्शन.
आता राहिलं काय फक्त आपलं क आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आहे बघा. आता क आणि ड, तर क ही उडाला आपला, क ही उडाला का, कशामुळे, कारण 200 पेक्षा जास्त पाऊस आहे. मग राहिलं काय ऑटोमॅटिकली ड, डी इज द ऑप्शन. काय म्हणता येते की 100 पेक्षा कमी आहे पण 40 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच ते आपलं 50 सेंटीमीटर पाऊस. आणि अशा प्रदेशाला काय म्हणतात, कोरडवाहू शेती म्हणतो आपण. आता शेवटचा प्रश्न भूगोलामध्ये जे 10 प्रश्न आहेत त्यापैकी हा शेवटचा प्रश्न बघा. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती ही नागरी वस्ती, अर्बन सेटलमेंट म्हणून ओळखले जाते? एक लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेनुसार अजून तरी येत्या ज्या परीक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये, आपली कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, त्यासाठी आपल्याला आकडेवारी जी आहे 2011चीच करावी लागणार आहे. त्यामुळे 2011ची जी आकडेवारी आहे ती एकदा चांगल्यापैकी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, पहिलं स्टेटमेंट काय आहे की नागरी म्हटलेलं आहे ना, अर्बन म्हणजे शहरी थोडक्यात. मग महानगरपालिका आणि नगरपालिका असणे हा त्याचा क्रायटेरिया होऊ शकतो का? की ज्याला आपण नागरी वस्ती म्हणतोय त्या ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिका असू शकते का? तर असू शकते निश्चितच. मग अ पर्याय आपला बरोबर आहे. मग ज्या ज्या पर्यायामध्ये अ हे असणार आहे, याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये अ आहे, वरील सर्वमध्ये आहे, म्हणजे याच्यातही आहे, याचा संपला, हा एलिमिनेट झाला आपला. मग 1, 3 आणि 4 मध्ये माझं उत्तर आहे बरोबर. बघा आता पुढचं काय म्हणताय, 5000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे बरोबर. ठीक आहे, जर हे समजत नसेल तर याला होल्ड करू या वाक्याला. पुढचं वाक्य घ्या, 75% लोक जे आहे ते बिगर शेती व्यवसाय करणारे आहेत. 75% लोक जे आहे ते बिगर शेती करणारे लोक आहेत, म्हणजे शेती करत नाही 75% लोक. आणि पुढचं वाक्य आहे, लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त आहे. इथे आपल्या ओरिजिनल याच्यामध्ये 50% आहे बरं का, आपल्या आयोगाच्या मिस्टेक झाली 75%ची. आता बघा, 50% लोक शेती करतात आणि 50% लोक शेती करत नाही. मग 50% ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे, मग त्याला आपण नागरी म्हणू शकतो का? तेवढं जरी तुम्हाला कळालं तर आपलं इथं उत्तर हे क्लिअर होऊन जातं. आणि लोकसंख्येची घनता काय म्हणताय, दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त पाहिजे. महाराष्ट्राची किती आहे? 365 आणि भारताची किती आहे? 382. त्यामुळे काय की अ हा पर्याय ज्यामध्ये आहे, मग याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे. आता क उडाला आपला, ज्यामध्ये क आहे ते आपला आन्सर नसणार आहे. मग याच्यामध्ये क आहे हा पण उडतो आपला, याच्यामध्ये क आहे हा पण उडतो आपला ऑप्शन. अ, ब आणि ड, म्हणजे अ हे ब आणि हे ड, त्यामुळे हा उडाला. म्हणजे 5000पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे ते काय असेल, तेही आपलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण हे 10 प्रश्न या ठिकाणी भूगोलाचे बघितले. आणि पुन्हा मला आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो, की भूगोलामध्ये तुमचा कुठलाही डाऊट असेल, कुठलीही शंका असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर निसंकोचपणे तुम्ही या ठिकाणी कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या सूचनांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि त्यासाठीच आपण ही बॅच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज 1 मे दिनी ऑफर प्राईजमध्ये या ठिकाणी घेऊन आलो आहोत. 499 याची प्राईज आहे. दिशा 2.0 बॅच या नावाने ही बॅच ओळखल्या जाते. तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.